अल्लाह अकबर राम रहीम. And now let's try swimming. नमस्कार, नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज मी पुन्हा एकदा आले माझ्या अत्यंत फेवरेट अशा माथेरानमधल्या स्कारलेट रिसॉर्टला. या वेळेला मी तुम्हाला वेगळ्या एका रूमची झलक दाखवणार आहे आणि ऑफकोर्स यावेळेचं कारण अत्यंत खास आहे. तुम्ही जसं मला वाटतं थंबनेलवरच बघितलं असेल, माझी मैत्रीण नेहा, तिची बॅचलरेट पार्टी आम्ही आज सेलिब्रेट करणार आहोत इथे. त्याच्यामुळे आम्ही सगळेच खूप एक्सायटेड आहोत, सगळे म्हणजे आम्ही तिघी जणी. आणि येस, तुम्हाला थोडक्यात रूमची झलक दाखवते. आज मी पूलपासूनच सुरुवात केली आहे. पूल इतका सुंदर, छान असं शांत वाटतंय पाणी. आणि आम्ही फ्रायडेला आलो आहे, त्याच्यामुळे फार रश ॲच बाहेर नव्हती, त्यामुळे एकदम निवांतपणे आलो. रूम दाखवते, तिथे जरा कमी बोलेन मी कारण नेहाची आय गेस मीटिंग आहे. आम्हाला यावेळी दिलेली आहे ही रूम, जी आहे लक्झरी रूम. त्या बाजूने एंट्री आहे. हा ॲक्च्युली बाल्कनीचा एरिया आहे संपूर्ण, पण मी आता इथून घेऊन जाते आणि मग तिकडनं एक्झिट करूया. मला असे बेड्स अवेलेबल केले आहेत. 2 बेड आहेत, आम्ही तिघी आहोत. हा सोफा कम बेड आहे आणि तो ऑफकोर्स फुल बेड आहे. टीव्ही युनिट आहे, पाण्याची केटल वगैरे दिलेली आहे. इथे वॉर्डरोब्स आहे. इथे पण तुम्हाला सामान ठेवायला भरपूर जागा आहे. हा टेबल आहे वरती, पण इथे ॲक्च्युली तुम्ही मोठ्या ज्या सुटकेस वगैरे कोणाची असेल, खूप सामान असेल किंवा काय. वॉशरूम ह्या रूमचं वॉशरूम फार अवाढव्य नाही, रूम मोठी आहे. वॉशरूम हे असं आहे, इथे शॉवर एरिया आहे. येस, आणि देन हे खरं एंट्रन्स आहे. सो हा एंट्रन्सचा एरिया. इथे या बाजूला आणि या बाजूला पण एक रूम आहे, पण मला वाटतं आता तिथे कोणी ऑक्युपाईड, म्हणजे त्या रूम्स नाही दिसत ऑक्युपाईड. मागच्या वेळी आपण तिकडे एकदा राहिलो होतो, ह्या बाजूच्या रूममध्ये एकदा राहिलो होतो. अशी आहे रूम. जेवायला 1 वाजता सुरुवात होईल, सो मी तिकडे गेल्यावरती जेवण पण दाखवते. इथली स्पेशालिटी सांगायची तर रूम्स तर खूपच भारी आहेत, पण पूल एकदम स्वच्छ, क्लीन, बिलकुल टॅनिंग न करणारा पूल आहे. आणि सगळ्यात भारी म्हणजे जेवण, व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन्स असतात फॅमिलीसाठी. आणि तुमचं जे काही पॅकेज असेल त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. सो लंच, ब्रेकफास्ट, डिनर हे सगळं इन्क्लुडेड पॅकेज मिळतं. त्यामुळे तुम्हाला परत बाहेर जाऊन जेवण वगैरे त्यासाठी वेगळा खर्च करण्याची गरज नाही. नॉनव्हेज व्हेजमध्ये सुंदर पर्याय असतात, ते मी दाखवीनच अर्थात. सो या आता सध्या आपण थोडं रिलॅक्स करू आणि देन तुम्हाला घेऊन जाते बाहेर. आणि मग हा मेन कोर्स, दिस इज बिर्याणी, दिस इज काय पनीर, आणि हे रायता आणि हे नान. आज तुम्ही बघणार आहात एकदम अनफिल्टर्ड गेट रेडी विथ अस, विथ कॉफी, बिकॉज वी आर व्हेरी, काय बोलतात, एक्झॉस्टेड. नाही, वी आर व्हेरी संस्कारी बॅचलर्स. नॉट सो संस्कारी. काय नाही, ती मस्ती करते पागल. देख ना, अल्लाह अकबर राम रहीम. ब्लॉग में मैंने उसका स्टिकर भी बनाया. ब्राइड टू बी चा हबी टू बी. हबीबी. हाय गाईस. सो आम्ही आता करत आहोत नेहाच्या बॅचलरेटची तयारी. दिस इज एव्हरीथिंग सिलेक्टेड बाय साक्षी. हे लवकरच मी पण घालेन. ब्राइड टू बी. चला. सो प्रो टिप, हे असं आम्ही आणलंय, खूप चांगलं आहे हे, छान आहे. आणि हे ना, ह्याच्यामध्ये ही त्यांनी काय बोलतात ह्याला, रिबन दिली आहे. तर आपण काय करतो, पहिले ते आता आपल्याला माहिती आहे की ब्राईडची स्पेलिंग आपण बी टाकायला जातो. बी नाही घालायचा, त्याच्या आधी BE घालायचा, कारण तो पुढे जाणार ना. आणि मग पहिले ब्राईड आहे ना, कुठे आपला BE. बाय द वे, व्हेरी व्हेरी कम्फर्टेबल. आणि खूप इथले जे आम्ही जिथे आलोत ना स्कारलेटला, तर तिकडचे पण खूप हेल्पफुल आहेत. आता आम्ही त्यांना टेप वगैरे मागितली ना, त्यांनी लगेच आणून दिली. तेरे को कैसा लगा रिसॉर्ट? व्हॉट इज युअर रिव्ह्यू?
बहुत मस्त है, बहुत शांत, बहुत पीसफुल। हम यहाँ वर्क फ्रॉम होम कर रहे हैं लेकिन इतना शांति कहीं नहीं मिली। हमारे होम में भी नहीं मिली, मतलब माझी तर सुट्टी आहे पण हे लोक काम करत होते तर खूप शांत आहे, खूप एरिया छान आहे. सो येस, आता आपण हा टाकला आहे 2. चुकलोय बाय. बघा, मी तुम्हाला सांगते आमचं कुठे चुकलंय. आता राईडच्या आधी आपल्याला ब टाकायचा आहे, तर तो कसा टाकणार? राईट टू थांबा, मग आता हे काढायचं. म्हणून नेहमी दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः सुद्धा बी टाकायला विसरायचं नाही. कळलं तुम्हाला? आणि हे यांनी डिनर साठी दिलंय. किती छान त्यांनी पॅक वगैरे करून दिलंय बघा. हे आहे चिकन नूडल्स अँड दिस इज ओ माय गॉड व्हेज ट्रिपल राईस. खाऊन काढलाय त्याचा व्हिडिओ. खूप थंडी आहे इकडे. सो हे आहेत ते ट्रिपल राईस बरोबरचे मंचुरियन. अरे सूप नहीं पर ये मंचुरियन के साथ जो ग्रेवी है वो है. हे नंतर काढूया का, नाही तर हे गुलाबजाम आहे. सो नेहाची बॅचलरेट अशी पार पडली आणि आम्ही खूप धमाल केली. त्यानंतर लग्नात पण खूप धमाल केली. तुम्ही मला अनेक जण ह्या रिसॉर्टबद्दलचे प्राइजेस वगैरे विचारता, तुम्हीच का नाही सांगत असं म्हणून माझीही अक्कल काढता काही वेळेला. पण कसं आहे ना, त्यांचे पॅकेजेस वेगवेगळे आहेत आणि सिन्स मी खूपदा गेले तर मला थोडं डिस्काउंट पण मिळालं होतं, टू बी व्हेरी ऑनेस्ट. त्यामुळे तुम्हाला बेस्ट ऑफरसाठी त्यांना थेट कॉन्टॅक्ट करा, ते बेटर राहील.